सोलापुरातील ज्येष्ठ माकप नेते नरसय्या आडम यांनी पत्नी आणि मुलीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवून डाव्यामधील घराणीशाही असा नवा मुद्दा चर्चेला आणला आहे। महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। 24 जणांच्या पहिल्या यादीत नरसय्या आडम यांनी पत्नी आणि मुलीचंही नाव घेतलं आहे। उमेदवारी देताना त्यांच्या कार्याचा विचार झाल्याचं आडम यांनी म्हटलं आहे। 3 वेळा नगरसेवक आणि 3 वेळा आमदार राहिलेल्या आडम मास्तरांची कामगार वर्गावर चांगली पकड आहे। कामगार आणि गोरगरीब जनतेच्या तळागाळातील तत्वनिष्ठ नेता म्हणूनही आडम मास्तरांची ओळख आहे। कामिनी आडम या सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातून 30 वर्षांची सेवा करून निवृत्त झाल्या आहेत। आरोग्य सहाय्यक म्हणून त्यांनी महानगरपालिका दवाखान्यात सेवा बजावली आहे। मात्र एवढीच त्यांची ओळख नाही। महाराष्ट्रातल्या कामगार विश्वात त्यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं। ते कामगार नेते नरसय्या आडम यांच्या त्या पत्नी आहेत। आता त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत। प्रभाग 13 मधून त्या माकपच्या तिकिटावर लढणार आहेत। अरुणा आडम या गेली 10 वर्ष त्या मीनाक्षीताई साने विडी कामगार घरकुल योजनेच्या कार्यालयात सेवेत आहेत। कामगार वर्गाच्या प्रश्नासाठी नेहमीच त्या अग्रेसर राहिल्या आहेत। माजी आमदार नरसय्या आडम यांच्या त्या कन्या आहेत। प्रभाग क्रमांक 9 मधून त्यांनी माकपने उमेदवारी जाहीर केली आहे। शिक्षिकेचं काम केलेलं आहे आणि गरिबांचे पोरं काय अवस्था असतात कसे असतात हे मला पूर्णपणे जाणीव आहे आणि त्या ह्याच्यामध्ये मी एक पाऊल टाकलेलं आहे। गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये मीनाक्षी साने याच्यामध्ये काम करीत आहे। त्याच्यामध्ये किती बायका कसे राहतात, काय त्यांना घरं नाही आहे, त्यांच्या डोक्यावर छपरं नाही आहे, त्यांच्या मिस्टरांना म्हणजे जे त्यांचे नवरे आहेत ते काम करत नाही, जरी केलं तर ते पिण्या याच्यामध्ये घालवतात। आपल्या लेकरांबाकीकडे लक्ष त्यांनी देत नाही। पक्षाच्या प्रत्येक चळवळीमध्ये मी सक्रिय असं माझं योगदान मी देत आहे। मग आता मी घरी बसण्यापेक्षा म्हटलं कुठलं तरी जनतेची सेवा करावी हे माझं मानस आहे। मी आत्तापर्यंत सेवा केली, तसंच जोपर्यंत माझं आयुष्य आहे तोपर्यंत मी गरिबांचीच सेवा करणार आणि समाजसेवा करणार हे व्रत मी स्वीकारलेलं आहे। SBN मराठीसाठी वाशी मतदार सोलापूर।